हॅलो गाइस, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपल्याकडे टाटा CNG गाडी आली आहे, तिचं क्लच प्लेट चेंज करायचं आहे। त्याचा प्रोसेस काय ते तुम्हाला दाखवतो, चला। प्लेट उघडतो आपण, त्याचा प्रोसेस काय तुम्हाला दाखवतो, चला। इथे खालचं ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे म्हणून आपण गाडी जॅकवर चढवली आहे। त्यासाठी हे आपण असं घोडी लावून ठेवले त्याला सपोर्टला। मग तुम्हाला हे जॉईंटचे 8चे बोल्ट लूज करून घ्यायचे चारी। हे 8चे नट आपण असे लूज करून घ्यायचे चारी। त्याच आपण जॉईंट साईडला काढून ठेवलं। त्याच आपला गिअरबॉक्सच्या इथं आपल्याला एक शाफ्ट लावून घ्यायचा आहे जॉईंटचा, ज्यामुळं ऑइल बाहेर पडणार नाही। मग आपल्याला हे क्लच वायर काढून घ्यायचं बाहेर। क्लचला हे जे 10चे चाके लागले हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे। याच आपल्याला चाकी बाहेर घ्यायची, याची क्लच वायरची चाकी आपल्याला बाहेर घ्यायची। आपल्याला असं वायर बाहेर दाबायचं। हे बघा, आता क्लच वायर आपण बाहेर घेतलं। आपल्याला हे गिअर वायर काढायचे, दोन्ही वरचे खालचे। आणि आता ही पट्टी पण आपल्याला बाहेर काढून घ्यायची। याची गिअरची पट्टी दिसते, इथं 2 बोल्ट आहेत 12चे। आणि या साईडला एक बघू शकता पाना लावला आपण, लूज करायचं चालू आहे आपलं। गिअरची पट्टी इकडं, ही पट्टी आपल्याला बाहेर घ्यायची। आणि यासाठी आपण जे गिअरला लागलेले आहे टॉप कवरला, त्याचे वायर सॉकेट आपण काढून घेतलं। ते गिअरचे वायर आहेत आणि पट्टी, ही पट्टी काढणं चालू आहे। गिअरची पट्टी काढून झाली आहे। मग आपण हे जॅक असं लावून घ्यायचं आपल्याला बरोबर चेंबरला। या बाजूला हे 12चा बोल्ट आपल्याला ओढायचा आहे। मेनवाला जे फाउंडेशन लागलं आहे इकडं गिअरबॉक्सला, ते एक आपल्याला बोल्ट ओढून घ्यायचा 14चा। इकडचं आपण सॉकेट काढून घेतलं आहे। आता आपण स्टार्टरचे बोल्ट लूज करून घेणार आहे। त्याला 8चा नट, 8ची चाकी आणि 12ची चाकी आपल्याला लूज करून बाहेर घ्यायची। ते झाल्यानंतर मग आपल्याला हे 12चे दोन्ही बोल्ट लूज करून घ्यायचे आहेत। फाउंडेशनला गिअरबॉक्सच्या ह्याला लागलेला हा 14चा बोल्ट आपल्याला लूज करून घ्यायचा आहे गिअरबॉक्सला लागलेला। आता स्टार्टरचा वरचा बोल्ट आपण लूज करून घेतला आहे। 12चा आपण बॉक्स लावलेला त्याला, ते आपण लूज करून बाहेर घेतो आहे। या साईडचा पण आपण लूज करून बाहेर घेतो आहे 12चा। स्टार्टरचा पण आता बाहेर घेणार आहे। बस आता स्टार्टर बाहेर घेतला आहे। आता आपल्याला हा 14चा बोल्ट उघडून घ्यायचा आहे। स्पीडोमीटरचा सेन्सर काढून घ्यायचा आपल्याला बाहेर। वायरचे जेवढं सॉकेट होतं इकडचं काढलं आहे। पहिलीकडचं एक सॉकेट काढायचं आपल्याला। यावाला 14चा बोल्ट आपण लूज करून घेतला आहे। आता काढतो बाहेर आपण। हा 14चा बोल्ट आपल्याला लूज करून घ्यायचा आहे। पलीकडच्या साईडला आहे, हे बघू शकता ते, तो एक 14चा बोल्ट आपल्याला लूज करून घ्यायचा। दोन्ही बोल्ट 14चा बोल्ट लूज करून घेतला आहे आपण। हे बघू शकता एक क्रँक सेन्सर आहे, आपल्याला काढायचं आहे। त्या साईडला 10चा बोल्ट होता, आपल्याला लूज करून घ्यायचा आहे। मग हा 14चा बोल्ट आपल्याला लूज करून घ्यायचा बाहेर। या असे बोल्ट लूज करून घ्यायचे दोन्ही आपल्याला 16चे, मेन फाउंडेशनला लागलेले। 14चा बोल्ट लूज करून घ्यायचा आहे। हे असे 4 बोल्ट लूज करून घ्यायचे 14चे। त्याचा फाउंडेशन आपल्याला काढून घ्यायचं आहे बाहेर। हे मेनवाला बोल्ट आपण लूज करून घेतो 14चा मेन गिअरबॉक्सचा। मग आपला गिअरबॉक्स खाली येणार। याचा आपल्याला गिअरबॉक्स बाहेर घ्यायचा आहे। हे बघू शकता हे क्लच प्लेट आहे, आपल्याला लूज करायची। याला 12चे बोल्ट आहेत 6, ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे। हे बघू शकता क्लच प्लेट आपण बाहेर घेतो आहे। आता आपल्याला ब्राईल पुसून घ्यायचं आहे। गेली पूर्ण। आता हे आपण बेअरिंग आणि क्लच प्लेट दोन्ही टाकणार आहे।